अरे चला लवकर सगळ्यांचा बापू आम्ही तुमच्या आधी आवाजले. अरे खरंच की माझ्या लक्षात आलं नाही. बापू अहो आजगावला जायचं म्हणून सकाळपासूनच उठवले अमोलने सगळ्यांना. होय का? अहो नशीब त्यानं तुम्हाला सगळ्यांना झोपू दिलं. दादा तुला कपडे बसले ना? हो हो बसले ना. भाऊजी अहो यांचा येऊ ना कपड्यांचा कायापालट चांगला झालाय बरं का. बर अमोल मा कुठं राहिली आवाज दे पटकन. आले 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 आप्पे आज लईच गोड दिसतेस बघ. भरत चला आता उशीर होतोय ना. थांबा थांबा. बाबा तू मला सांगितलं नाहीस की माँ कशी दिसते. ए ए छान दिसते. अमोल आता निघायचं का? अरे दिप्या, अरे तू किती वेळ बसणार आहेस काम करत? चल की आवरलं ना तुझं. अहो बापू मला वाटलं काम उरकल लवकर पण हा प्रोजेक्ट आजच्या सबमिट करायचा आहे मला. मामा म्हणजे तू येणार नाही. हा जमल असं वाटत तर नाही पण तुम्ही या की जाऊन आणि मला फोटो म्हणून पाठव बरं का तिथलं. अहो मग मी जाऊन काय करू तिकडं. मामा अरे चल ना प्लीज. अरे बाळा मला खरंच काम आहे रे. काम नसतं तर मी आलो असतो की. आणि मोना तू की जाऊन. अहो मी थांबते ना तुमच्या सोबत आणि असंही मी जाऊन तिकडं काय करणार आहे. हो ना. अगं असं कसं म्हणतीस? आपलं घर आहे तिकडं. बापू अहो ते दुसऱ्यांचं घर आहे ना. आपण भाड्यानं राहत होतो. हो ना. अगं घर जरी दुसऱ्यांचं असलं तरी तिथल्या आठवणी आपल्या हक्काच्या आहेत ना. वा काय बोललीस आपली तू. अगं याच तर आठवणी माणसाची नाती चिरतरून ठेवत असतात. होय. आप्या दिप्याला आणि मोनाला राहू देत. आपण निघूयात, आपल्याला उशीर होतोय. चला तिथं सुरू झालंय. सावकाश. जाऊबाई. आर्या जाऊबाई तुम्ही इकडे कशा? तुमचा फोन आला म्हणून मी लगेच आले. काही झालंय का? बोला ना. काय सांगू तुला आणि कुठल्या तोंडाने सांगू. आर्या अमोलने सगळ्यांना एकत्र आणलं. एवढंच काय, ज्या सरकारांमुळे आम्ही दोघांनी सगळं सोडून भाऊजींबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता ना त्या सरकारांना सुद्धा मामंजींनी माफ केलं. वा जाऊबाई, म्हणजे तुमचा हा डाव सुद्धा आपल्या विरोधात गेलाय हो ना? भाऊजी आणि मामंजींनी साधा माझा विचार सुद्धा केला नाही. जाऊबाई त्यासाठी स्वतः सेफ राहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतःचे धागे दोरे दुसऱ्यांच्या हातात दिले, तेही मोकळे. मग त्याला कोण काय करणार आहे? जे झालं ते झालं. पण आर्या आता अपर्णाला मी सोडणार नाही. हं जाऊ द्या जाऊबाई, तुम्ही फक्त बोलता, करत तर काहीच नाही. आणि मला हे कळून चुकले. अगं असं काय करतेस तू? मी काय प्रयत्न नाही केले का? केले ना, केले तुम्ही प्रयत्न. पण तुमच्या याच प्रयत्नामुळे ना अर्जुन माझ्यापासून अजून लांब गेलाय. आणि आता तो परत माझ्या आयुष्यात येईल की नाही ना, हीच मोठी शंका आहे. हे बघ आर्या, शेवटचा विश्वास ठेव माझ्यावर. हा डाव आपला 100% उलटणार नाही. काहीच नको जाऊबाई, तुम्ही जेवढं केलं ना तेवढं पुरे आहे. मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही. काय चाललंय या ठिकाणी? कुठं काय, आर्या मला भेटायला आली आहे. बघतोय मी ते. आर्या मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. बोला ना सर. अपर्ण आणि अर्जुन एकत्र आलेले रुपालीला नको आहेत. अशा मनस्थितीत ती परत परत चुका करते. त्यामुळे तू जरा तिच्यापासून लांबच राहा. काय बोलताय तुम्ही? थांब रुपाली. आर्या रुपालीचं म्हणणं मी समजू शकतो पण प्रत्येकाला त्याचं त्याचं वैचारिक स्वातंत्र्य द्यायला हवं ना. हो सर, कळतंय मला, मी घेईन काळजी. आर्या अर्जुन समंजस आहे त्यामुळं
तुला त्याच्यासोबत राहायचं असेल तर अर्जुन अपर्णा वेगळे कसे होतील यापेक्षा त्याला तुझ्यासोबत राहायचंय का हे समजणं जास्त महत्वाचं आहे. पटतंय सर मला, पण मग मी आता काय करू? एक उपाय आहे या ठिकाणी. तुम्ही दोघांनी समोरासमोर बसून एकमेकांशी बोलणं. अर्जुनला बांधून ठेवल्यासारखं त्याच्याशी लग्न करशील तर तुम्ही दोघंही सुखी नाही राहू शकणार. त्यामुळे एकदा स्पष्ट बोल त्याच्याशी. ठीक आहे सर, मी अर्जुनशी बोलून घेईन. आणि हो, तुम्ही दिलेल्या सल्ल्यासाठी खरंच खूप थँक्यू. मी येते. आणि रुपाली, वाईट वाटून घेऊ नकोस, पण काही गोष्टी स्वीकारल्यास तर तुलाही त्रास कमी होईल. त्रास मला नाही, अपर्णाला होणार आहे. आर्या, तुझा आता माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये, पण तुला माहिती नाही आता भाऊजी आणि अपर्णाच्या आयुष्यात कोण येणार आहे ते. अप्पी अर्जुन, सगळे इकडे या. आपले अप्पी अर्जुन आले, सगळे इकडे या. या इकडे या. या. आप्पे, तू आले आणि लय भारी वाटलं बघ. लय वाट बघत होतो बघा आम्ही तुमची. अहो हो, मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. हा अमोल ना ग तुझा? होय, अप्पीने अर्जुनचा मुलगा यो. अगदी अर्जुन सारखं दिसतंय बघ. आजी, मी दिसायला बाबासारखा आहे आणि मी मासारखा हुशार आहे. आप्पे आणि अर्जुन, तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेला आहे बघा. अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. गोदामाय, काळजीच करू नका अजिबात. ह्यो जोडा आहे ना, आता वेगळा कधीच होणार नाही. ए म्हातारे, बॉल दे आमचा. तुला फेक म्हणलं ना बॉल इकडे. असं कसं? आता तुम्ही टाकलाय ना बॉल, मग तुम्ही येऊन घेऊन जा. ए बॉल दे म्हणलं तेरडे. फेकते हा. आता वाटलं का मला, हा? बघितलं का गावातल्या लोकांना किती आनंद झालाय. हा पर अर्जाची खरी परीक्षा आहे आता. विनायकराव, कसली परीक्षा? हा हा, कळेल कळेल. अर्जुन बाबा, आता दोघं एकत्रच राहणार ना? वेगळं होणार नाही ना? पार्टनर,
आलं बरं का लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. आता या लेकराला तुम्ही दोघांनी जोडीनं मोठं करा. करचाल ना व? हो ताई. अर्जा बघितलं का गावातली लोक काय म्हणतात ते? मजा येते ना तुम्हाला? यशा, अरे कसा आहेस तू? बापू मला काय होतंय, मी अगदी ठणठणीत आहे बघा. अहो आप्पी, अर्जुन, तुम्ही सगळी एकत्र आला ना, हे बघून आहे ना अख्ख्या गावात जेवढा कोणाला आनंद झाला नसेल ना तेवढा मला झालाय बघा. बरोबर आहे तुझं. आप्या आलोय तर पहिल्यांदा देवदर्शन करूयात की चला. अमोलबा, चला आपण पहिले देवाच्या पाया पडूया. यशा आजोबा, मग तुमचा आणि देवाचा आभार मानायची. माझं तुम्ही मला रानात ना खाऊ पाठवलेला ना. मी मी का हो? थँक्यू थँक्यू थँक्यू. चला आपण पाया पडूया देवाच्या. चला, लवकर चला. अर्जुन परत आलो रे आपण. 2.5 तासाचा प्रवास, पण इथं पोचायला 7 वर्षे लागली आपली. आज सकाळ सकाळ थाट मांडलाय जणू. तुम्हाला काही काम धंदे नाहीत का हो? एवढा अभ्यास कशाला करत असते तू? कारण मला ना कलेक्टर व्हायचंय म्हणून. देवा, आज बाकी काही नाही, पण ते 86ला इथे येण्याची अक्कल दे बाबा. हा डबा जर का मी परत घरी नेला ना तर फार पचका होईल माझा. डबा घरी नेल्यावर कसा काय पचका होईल? हालास तुला कसं कळतं रे मी कुठे येते? बरोबर येऊन टपकतोस. तुम्हाला कसं काय माहिती त्या पोराला तिच्या आईला भेटायचं होती ते? नेटवर्क लय स्ट्रॉंग आहे आपलं. अहो आमची पिऊ ताई आहे ना, तिचं नाव पिऊ आहे होय? बर बर बर. तिच्या सासरच्या लोकांनी लई ताप दिलाय हो तिला. तिच्या सासरचं जाऊ द्या ना आता, जरा तुमच्या सासरचं सांगा की. बाबा, अरे कसला विचार करतोयस? बाळा, ह्या मंदिराचा आणि आपला लय जुना संबंध आहे रे. आणि तुला माहितीये, तुझ्या मला पण मी इकडेच भेटायचो. हो का मा? हो मग मी इथे अभ्यास करायचे आणि तुझा बाबा 86 म्हणून भेटायला याय. आणि तुझ्या मला चिडवायचो पण इकडं. आणि अमोल, तुला माहितीये तुझा बाबा ना तुझ्यासारखाच आगाऊ आहे. ऐ, आणि अमोल, तुझ्या मा आणि बाबाच्या जोडीला याच देवानं कितीतरी वेळा एकत्र आणलं बघ. देव बाप्पा, माझी फॅमिली आणि मा बाबा असेच एकत्र राहू दे. तू केलेल्या मदतीसाठी थँक्यू. सगळीकडे फिरून तुझ्या दारात आलोय देवा. आता तूच काय असेल ते योग्य मार्ग दाखव. देवा, अमोलमुळे सगळं कुटुंब एकत्र आले. आता फक्त हे घर असंच एकत्र राहू देत.
असेल काय असायलाच पाहिजे. कारण नावाची हाय मनी दिसती अडाणी पण भल्या भल्यांना वाचती पाणी. अप्पे तुला काय वाटलं ग इकडं तू तुझ्या पोराबरोबर सुखात राहणार आणि तिकडं माझं पोरग येड्याच्या इस्पितळात खितपत पडणार. नाही 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 तू माझ्या पोरासंग जितकी वाईट वागलीस ना तितकं वाईट मी तुझ्या पोरासंग वागणार रे. बघत आता. अगं आपल्या घरी चल ना, आल्यासारखी चहा तरी घेऊन जाशील. ताई मला खरंच आवडलं असतं घरी यायला, पण अहो खूप उशीर होईल आणि घरी पण निघायचंय ना आणि सगळ्यांना भेटायचंय अजून. पण मी पुढच्या वेळेला आले ना की नक्की येईन बघा. हे बघा कुणापुढे हात पसरायचे नाही आणि बेमानीचा पैसा तर अजिबात कमवायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवले, तसंच जगायचं. हो दादा, आता आपल्या गावातील काही बायका शिवणकाम असू देत, गृहउद्योग असू देत, काही ना काही काम करून स्वावलंबी होत आहेत. अरे वा वा वा. अगं हेच तर पाहिजे आपल्याला. आपण एकीने आपल्या आजगावचं नाव जिल्ह्यात मोठं करायचंय. करणार ना मग? व्हेरी गुड. बघितलं का अमोल बाळा, आई आणि बाबांना गावातले लोक किती प्रेम करतायत ते. हो आजोबा, मग आपण असं वाटतंय की आपण रोज इथे जावं. तुम्ही सुद्धा एक दिवस नक्कीच राहायला याल. हा, काळजी करू नको. बरं चला, आपल्याला आता दिप्या मामाच्या घरी जायचंय. चला चला, ठीक आहे आजोबा. चला आप्पे अर्जुन, हो चला. हो चला चला येऊ. चल वैभव चल. मी तुझा व्हिडिओ करते, फक्त तू आहे ना आजपासून अभ्यासाला सुरुवात कर. दिदे एकदम आता 3K फॉलोअर्स होऊन दे, मग करतो ना भाई. मम्मी पण तेव्हाच व्हिडिओ करते ना बाई. बरं बाया करतो. अर्जुन अजून घरात पाऊलही ठेवलं नाही, पण प्रत्येक क्षण आठवतो रे. मा, काय झालं? तू अशी शांत का आहेस? अमोल, बापू ना इथे राणी उभी करायचे आणि मी राणीत बसून अभ्यास करत होते माहितीये. आणि मी तुझ्या माला बघायला इकडे पण यायचो. मा, बाबा तुझ्या मागे मागेच असायचा का? हो, मी मागेच असायचो, कारण आपली होतीच तशी. कायम अभ्यासात बुडलेली, मला जशी पाहिजे होती तशी आपली. मा आणि बाबा, तुम्हाला सगळं कसं काय आठवतं? कारण आम्ही काहीच विसरलो नाही बाळा. आप्पीची कुठलीच गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. अगं आप्पे, कधी आलीस? हे काय आत्ताच. दोघांचा जोडा अगदी नक्षत्रवान दिसतोय बाई. म्हणजे आता तुमच्यातली भांडणं मिटली वाटतं. शाळा काय काय म्हणते, शाळा कशी चालली? मस्त मस्त झाली. अर्जुन वा गाड्या जोडीने आलेले का? असंच एकत्र राहा बरं का? अगं आप्पे, इथे का थांबलीस? चल की घरात, तुझंच घर आहे. हो चला 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 चला. सावकाश. कारजा, अरे अडाणी माणसांना बी कळतंय की तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलाय म्हणून. बघ, लवकर निर्णय घे. हा
आर्याला जे काय असेल ते आधी स्पष्टपणे बोलीन आणि मगच आप्पीला माझ्या मनातलं सांगेन मी कदम.